नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. शिंदे गटाची 20 आमदाराची यादी अपात्र, सुप्रीम कोर्ट धक्का देणार. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून राज्याचं राजकारण हे ते वेगळ्या स्तरावर आलेलं आहे. जे काही 2 ते 3 वर्षापूर्वी भाजप शिंदे गट यांची जी युती होती त्या युतीमध्ये आता मिठाचा खाडा पडल्याने तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडील जे काही मंत्री आहेत त्यांनी भाजप विरोधात जे काही वक्तव्य केली आणि असं शिंदे भाजपला आणि नको त्याचा वापर करून त्यांना सोडण्याची तयारी भाजपने दर्शवलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत भाजपने जे केले तेच आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजप करणार आहे का असं दिसतं. या सर्व राजकीय बातम्या सहित एकनाथ शिंदे यांचं राजकारण कसं भाजप हळूहळू संपून जे काही सुप्रीम कोर्टात सुनवाई बाकी आहे ती धनुष्यबाणी पक्ष शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपा ठाकरेंकडे कसं देईन आणि का देईन याचे सविस्तर महत्त्वाचे व्हिडिओ आपण बघूयात. सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जी निर्णय क्षमता आणि त्यांचा आपल्या भाजपप्रणित अनेक नेत्यांना तसेच एनडीएच्या अनेक नेत्यांना यांनी धक्का द्यायला सुरुवात केलेली असताना एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी हा मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे भाजपला भूषण गवई यांनी काही दिवसापूर्वी अनेक झटके द्यायला सुरुवात केलेली आहे. पहिला झटका त्यांनी नारायण राणे यांना जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी जी व्यावसायिकाला जागा दिली होती त्याकडीलच भावामध्ये ती परत देण्याची जाहीर अशी सूचना आणि आदेश दिले होते. त्यामुळे आल्या आल्या भाजपालाच त्यांनी दणके दिले. त्यानंतर ईडीवर त्यांनी फास आवळला. ईडीला सूचना केल्या की तुम्ही राजकारणाच्या फंदात पडू नये आणि आपल्या मर्यादा ओळखून जे काम ईडीचं आहे तेच करावे असं सुद्धा आदेश त्यांनी दिल्याने आता भविष्यकाळात एकनाथ शिंदे तसेच भाजपने जे राजकारण गेल्या 3 वर्षात केलेलं आहे ते संविधान विरोधी लोक आणि जे निर्णय घेतले आहेत ते सर्व रद्द करण्याची भीतीच आता भाजपला वाटू लागलेली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आहेत जे सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्णय घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.